सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा। मराठ्यांचं ऐतिहासिक असं आंदोलन काल मुंबईमध्ये पार पडलं आणि त्याचा ऐतिहासिक असा विजय झाला। त्या ठिकाणाहून आमचे मराठा बांधव सगळे अगदी शांततेत आपापल्या गावाकडे आज परत आले आणि मोठ्या उत्साहामध्ये त्याचा आनंद उत्सव साजरा करीत आहेत। अशातच आता काही व्हिडिओ, काही बातम्या, काही लेख असे येऊ लागलेले आहेत की सरकारने पुन्हा एकदा मराठ्यांना मूर्ख बनवले, मराठ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसले गेलेली आहेत। त्या GR मध्ये जे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने काहीही होणे नाही किंवा तसं आरक्षण मिळणारच नाही, तशी कुणबी नोंद निघणार नाही, या पद्धतीच्या काही बातम्या येऊ लागलेल्या आहेत। त्यावरच आजचा हा आपला व्हिडिओ आहे। बंधू भगिनींनो, आपण जर विचार केला तर कालच्या आंदोलनामधल्या 9 पैकी 7 मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत। ज्या 9 मागण्या जरांगे पाटलांच्या होत्या त्यापैकी 7 मागण्या ह्या मंजूर झालेल्या आहेत। तसा GR सुद्धा शासनाने त्या ठिकाणी दिलेला आहे। आता राहिला विषय असा, हे जे लोक बोलत आहेत त्यांचं म्हणणं आहे की मुख्य मागणी ही अशी होती, ती म्हणजे की सरसगट मराठा हा कुणबी आहे किंवा सरसगट सगळे मराठे हे कुणबी आहेत, अशा पद्धतीचा GR। तर त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर अनेक हरकती आपण पाहिलं की मागे काही दिवसांपूर्वी त्यांनी हरकती मागवल्या होत्या, तर ओबीसी समाजाने त्यावर प्रचंड असा आक्षेप घेतलेला आहे आणि लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी हरकती आलेल्या आहेत। त्यामुळे शासनालाही तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे। त्यामधली मुख्य जी मागणी मंजूर झालेली आहे ती म्हणजे अशी आहे की हैदराबाद गॅजेटियरनुसार त्या ठिकाणी मराठवाड्यातले 8चे 8ही जिल्हे हे कुणबी म्हणून आता त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार आहे। कारण आपण पाहतो की हैदराबाद गॅजेटियर म्हणजे निजाम आणि निजामकालीन असलेल्या 1918 मध्ये त्या गॅजेटची स्थापना झाली गॅजेटियरची, आणि त्यानुसार जेवढे मराठा आहेत त्यांची नोंद त्या गॅजेटियरनुसार 8ही जिल्ह्यातील मराठ्यांची नोंद ही कुणबी म्हणून आहे। आणि एकदा जर का या GR नुसार गॅजेटियर लागू झालं तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील सगळे मराठे हे कुणबी आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि तसं प्रमाणपत्र काढायला कुठलीही अडचण आता मराठा समाजातील कुठल्याही व्यक्तीला येणार नाही, हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पण हा मात्र काही लोक समजून घ्यायला तयार नाहीत। ते त्या ठिकाणी अडून बसलेले आहेत की सरसगटचं काय झालं किंवा सगळे सोयरेंचं काय झालं। तर त्या ठिकाणी शासनालाही तेवढा वेळ देणं महत्त्वाचं आहे, आपणही तेवढा धीर दाखवला पाहिजे। कारण सगळ्या मागण्या आपल्या मनाप्रमाणेच होतील असं कधीच नसतं, आणि जेव्हा एवढं मोठं एखादं आंदोलन उभं राहतं त्यावेळी अशा आंदोलनाला एक वेगळं वळण लागू नये, तिथं कुठंही गालबोट लागू नये, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। ते आंदोलन कुठल्या वळणावर थांबवता आलं पाहिजे, कसं थांबवलं गेलं पाहिजे, कसं हाताळलं गेलं पाहिजे, ह्या सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या त्या व्यक्तीवर असतात ज्यांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे। मग अगदी योग्य वेळी हे आंदोलन त्या ठिकाणी काल अगदी योग्य वेळी म्हणजे स्थगिती थांबलं, आणि तेही त्या म्हणजे असं नाही की मराठ्यांना काहीच मिळालं नाही आणि मराठे वापस आले, पण त्या ठिकाणी अगदी वेळेवर आणि योग्य वेळी ते आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं। हे अतिशय म्हणजे मुत्सद्दीपणा म्हणू आपण त्याला, जरांगे पाटलांचा आणि त्यांच्या टीमचा, की अशा योग्य वेळी ते आंदोलन थांबवण्यात आलं। कारण आपण पाहतो की एखादी गोष्ट किती ताणायची हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, की आपण ते इतकं ताणू नये की ते सगळीकडूनच तुटून जावं। एखाद्या वेळी अशी परिस्थिती झाली असती की आंदोलन जे आहे ते भरकटत गेलं असतं, त्या ठिकाणी काही लाठीचार्ज झाला असता, काही त्या ठिकाणी म्हणजे अन्यायकारक किंवा अनर्थ झाला असता, तर त्याचा परिणाम खूप वाईट झाला असता, कारण लाखोच्या संख्येने मराठी त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मग असं असताना हे आंदोलन त्या ठिकाणी थांबवणं किंवा त्या वळणावर कुठेतरी थांबवणं आता खूप आवश्यक होतं। हे शासनाने सुद्धा समजून घेतलं होतं आणि जरांगे पाटलांनी सुद्धा समजून घेतलं होतं, आणि दोघांच्या समजदारीतून हा निर्णय कालचा झालेला आहे असं मला तरी वाटतं। आणि खूप काही गोष्टी काल मराठा बांधवांच्या पदरामध्ये पडलेल्या आहेत। कारण आपण पाहतो याही अगोदर अनेक वेळा जरांगे पाटलांनी उपोषणं केले, आंदोलनं केले, आणि प्रत्येक वेळीच तुम्हाला तुमच्याच मनासारखी प्रत्येक गोष्ट होईल असं होत नसतं। तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण पाहतो मराठवाडा, परभणी जिल्हा हे माझं
स्वतःचं माहेर आहे, त्या ठिकाणी आपण पाहतो की कुणबी ही नोंद असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र नव्हते. पण मागच्या जसं जरांगे पाटलांनी ही मागणी लावून धरली होती मागच्या 2 वर्षापासून की ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांना तरी कुणबी प्रमाणपत्र द्या, तसे कुणबी प्रमाणपत्र काढल्यानंतर अनेक गावांमध्ये आपण पाहतो की पोलीस भरतीमध्ये मुलं सिलेक्शन झाले, त्यानंतर नीट परीक्षा पास होऊन काही मुलं MBBSला लागले. हे केवळ नंतर निघालेल्या कुणबी प्रमाणपत्रामुळे झालेलं आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मराठ्यांना या आंदोलनामधून मिळालेल्या आहेत. त्यामुळे कालचं जे आंदोलन आहे ते केवळ म्हणजे फेल गेलं, अपयशी ठरलं किंवा मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. कारण आपण पाहतो किती त्रास आपल्या बांधवांनी त्या ठिकाणी सहन केलेला आहे. गावाकडून खेड्यापाड्यातून लोक तिथं गेले आणि त्या ठिकाणी अक्षरशः रस्त्यावर जेवले, रस्त्यावर झोपले, मिळेल ते खाल्लं, मिळेल तिथं आश्रय घेतला. आणि हे सगळं करत असताना शासनाने सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची जाणीव होती की यावर अजूनही जर हे आंदोलन पेटलं किंवा अजून मोठ्या संख्येने मराठी तिथं आले तर काय होऊ शकतं. त्यामुळे आपण समाधान तर या गोष्टीमध्ये मानलं पाहिजे की लोक म्हणतात मुंबई कधीच थांबत नाही, ती मराठ्यांनी मुंबई थांबवून दाखवली. अनेक लोक असं म्हणत होते सदावर्तेसारखे की मुंबई तुम्ही येऊन दाखवा, मुंबई काय तुमच्या बापाची आहे का. मुंबईत जाऊन दाखवलं, राहून दाखवलं मराठा समाजातील बांधवांनी आणि त्या ठिकाणी आंदोलन करून दाखवलं. 5 दिवस त्या ठिकाणी ते थांबले. आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एवढंच नाही तर प्रत्येक गोष्ट जसं मी सांगितलं की आपल्या मनासारखी होईल असं नाही, पण माझ्या मनासारखी तर एक गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. आरक्षण ही तर अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, ते मिळायलाच पाहिजे. आणि त्यातून इतर जे जातींमध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण होणे हेही तेवढ्याच महत्त्वाचं आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येने मराठी एकत्र येत आहेत ही खूपच मोठी आणि ऐतिहासिक गोष्ट आहे. कारण आपण पाहतो मराठा समाजाच्या जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 300 संघटना आहेत आणि मराठी कधीच एकत्र येत नाहीत असं म्हणलं जातं. पण आता मात्र जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज, संपूर्ण मराठा बांधव हे स्वतःचा पक्ष, स्वतःची संघटना सगळं सोडून एक झालेले आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ही ऐतिहासिक गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मराठे हे एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत. कारण हे नेतृत्वच असं आहे जे निस्वार्थी आहे आणि ज्याला म्हणतो आपण निष्कलंक आहे, इमानदार नेतृत्व जरांगे पाटलांसारखं, ज्याच्या मागे आज आपण उभे आहोत. आणि हे नेतृत्व आपल्याला निश्चित न्याय देणार आहे. स्वतःच्या कुटुंबा